तसेच अभ्यास सोपा करण्यासाठी मल्टिपल इंटेलिजन्स, इमोशनल इंटेलिजन्स या विषयावर त्यांनी कोर्सची निर्मिती केलेली आहे. न्यूरॉन्स ॲक्टिव्हिटीज अँड रिसर्च सेंटरमध्ये त्या कार्यरत आहेत. महाराष्ट्रातल्या विविध वर्तमानपत्रांमध्ये मेंदूशी मैत्री, मस्ती की पाठशाला, खोकं नव्हे डोकं इत्यादी लेखमालांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. मेंदूचा पासवर्ड, पहिली 8 वर्ष, परीक्षेसाठी परीक्षा आधी, जादूचा मेंदू, आई बाबाची डायरी, भावनांच्या जगात, डोक्यात डोकवा, बहुरंगी बुद्धिमत्ता, टीनेजर्सच्या मनात, ॲट 20, विशीच्या उंबरठ्यावरील मुलांशी संवाद अशा 21 पुस्तकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. ही पुस्तकं प्रसिद्ध आहेत. बहुरंगी बुद्धिमत्ता या पुस्तकाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांचा कुमुद बन्सल उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तसेच चिकू पिकू मासिकाच्या संपादनासाठी अक्षरसेवा पुरस्कार आणि 2022 या वर्षातला साहित्य परिषदेचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 2024 मध्ये लोकगौरव पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. मला वाटतं यातली बरीचशी पुस्तकं आपल्या ग्रंथालयात सुद्धा आहेत आणि चिकू पिकू हे तर मुलांचं अगदी आवडीचं पुस्तक इथं आहे. तर थोडक्यात मी ताईंची ओळख इथं करून दिली. ताईंबरोबर ताईंची मुलगी तन्वी ही पण इथं उपस्थित आहे. तीही ताईंना त्यांच्या व्याख्यानामध्ये मदत करत असते. तर पुन्हा एकदा यांचं स्वागत मी करते आणि पुढील सगळी सूत्र मी ताईंकडे सुपूर्द करते. जे प्रश्न पाठवले तुम्हाला शिक्षकांनी तर ते आधी वाचून दाखवते. त्याच्यानंतर आपण काहीतरी एक काय नक्की ब्रेन फंक्शन होतं हे समजून घेऊया. त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं मला अलीकडच्या वयात यावं लागणार आहे. अलीकडच्या कारण तो पाया आहे सगळ्या व्यक्तिमत्वाचा. आज मुलं जी काही आहे जे काही त्यांना करावंसं वाटतंय त्याच्या मागे कुठेतरी त्यांची ब्रेन फंक्शन्स, त्यांची मेंदूची जडणघडण कशी झालेली आहे हे बघणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर ॲक्च्युअली टीनेजमध्ये काय काय घडतं मेंदूमध्ये ते नंतर सांगेल. आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्या मेंदूमध्ये 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. तर बऱ्याच गोष्टी आपल्याला मुलांच्या समस्यांचा विचार करताना किंवा मुलांचं एकूण व्यक्तिमत्व समजून घेताना जर आपल्याला इंटेलिजन्सेस माहिती असतील त्यांच्यामध्ये काय काय आहे तर आपल्याला ते समजून घेणं सोपं जातं. म्हणून आपण इंटेलिजन्स बघणार. त्यानंतर आमच्याकडे आलेल्या काही केसेस आहेत त्या अभ्यास, बिहेवियर, स्क्रीन अशा काही काही गोष्टी आणि अफेअर्स अशा काही गोष्टींची संबंधित जे केसेस आमच्याकडे आल्या आहेत ती केस काय आहे ती आणि ती आम्ही सोडवली कशी असं आपण घेऊया. आता प्रश्नोत्तर आधीमध्ये हरकत नाही विचारायला. प्रश्नोत्तरांचा असा वेगळा सेशन नाही ठेवला त्याच्याला आपण मी सांगत असताना जर काही अडचण आली किंवा एखाद्या अनुभव सांगावा असं वाटला तर मध्येच प्रश्न विचारायला हरकत नाही. प्रश्न आहे.